देश साजरा करतोय 77वा प्रजासत्ताक दिन। कर्तव्य पथावर भारताचं सामर्थ्य आणि संस्कृती परंपरेचं दर्शन। युरोपियन युनियनच्या अँटोनिया कोस्टा आणि उर्सुला ऑन डेर लेयन मुख्य सोहळ्याचे अतिथी। प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त, 10,000 जवान, 3,000 कॅमेरे आणि AI तंत्रज्ञानाद्वारे निगराणी। कोणाकोणात पोलिसांचा पहारा। मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होणार मुख्य शासकीय ध्वजवंदन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री शिंदे ठाण्यात तर अजित पवार पुण्यात करणार झेंडावंदन। भाजपमधील वरिष्ठांनी परवानगी दिल्यास नामोनिशाण संपून टाकू। निवडणुकीनंतर वाद संपला म्हणणाऱ्या गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचलं। साताऱ्याच्या कराड तालुक्यात तब्बल 6,000 कोटींचं ड्रग जप्त। गुजरातमधील 3 पोलीस अधिकाऱ्यांची कारवाई। महाराष्ट्र केसरी संजय पाटील हत्या प्रकरणातील आरोपीचा कारखाना असल्याची माहिती। आजपासून हार्बर मार्गावरही धावणार एसी लोकल ट्रेन। CSMT ते पनवेल मार्गावर 14 एसी लोकल धावणार। पहिल्या लोकलचा वाशी ते वडाळा असा प्रवास। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा। महाराष्ट्रातील 15 मंडळींचा गौरव। लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकरांसह वारली संगीतकार भिकल्या लाडक्या धिंडा। कृषी क्षेत्रासाठी श्रीरंग लाडांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मान। अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण। सतीश शहांना पद्मश्री पुरस्कार तर हिटमॅन रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव। तर गायिका अलका याज्ञिक यांनाही पद्मभूषण पुरस्कार। भारताचा न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात 8 गडी आणि 10 ओव्हर्स राखून दणदणीत विजय। मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी। सलग 9वी T20 मालिका जिंकण्याचा भारताचा भीम पराक्रम। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।